फुल लूज होतो. मंडळी कसे आहात, बरे आहात ना? आजची मॉर्निंग अशी आहे, मस्तपैकी छान आहे. पाऊस पण आहे, पण येऊन जाऊन आहे, पण मळप कंटिन्यू आहे. आता पाऊस कधी कमी होणार आहे काय माहिती, पण आपली कामं काही संपत नाहीत, रोजचं चालू आहे. आणि काल रात्री लेट झाला, जवळपास 1 वाजला सगळं आवरायला, त्याच्यामुळे नंतर काही व्हिडिओ बनवले नाहीत मी. तर दाखवतो कसं झालं आहे स्ट्रक्चर तयार. हे प्रॉपर स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, इथे ठेवलं आहे. हे कमी जास्त काय तर बाहेरचं खोली जास्त इकडची कमी आहे, सो तसं त्या लेवलमध्ये करून घेतलं आहे. हा वरचा टॉप आहे, हा बघा, हा टॉप आहे वरचा. अजून हे असं आहे, ते अजून एक बनवावं लागणार आहे मिडलसाठी. इथे कुठेतरी मिडलला टाकावं लागेल आणि मग स्पॉट मारावे लागतील. बाकी ही फ्रेम तयार झाली आहे. फक्त आतून ह्याच्या ना इथे जाळी मारायचा विचार चालला आहे माझा, म्हणजे वेली आतमध्ये येणार नाहीत, खालच्या बाजूला वरतीच फिरतील अशा, म्हणजे ह्याच्या आतून मारेन. आणि इथे 2-3 हुक मारायचे, जसे एक असे काही ठराविक अंतरावर, जेणेकरून हे राहील, काहीतरी अडकवता येतील, हँगिंग काहीतरी लावता येईल असं. सध्या बाहेर पाऊस आहे म्हणून तसंच ठेवलं आहे. आणि त्यात हे आता अजून घासायचे आहेत वेल्डिंग स्पॉट, ते नंतर करून घेईन. बाकी सगळं झालं आहे. आज वाजला 1 आणि 1 वाजता याने पाणी सोडलं आहे. अरे सकाळी सोडा किंवा संध्याकाळी सोडा रे, मध्येच कोण भरायला आहे इथं? त्या दिवशी बुधवारी राहिलं माझं पाणी भरायचं. कामासाठी बाहेर गेलं की पाणी भरायचं राहतंय. काय माहीत काय झालं आहे, पुन्हा डोळा इथे दुखतोय. काय माहीत, काहीतरी गेलं आहे की काय होतं आहे, की आंधळी आली आहे, काय माहीत नाही. चला आता जेवून घेऊया. पाऊस काय चालू झालेला आहे नेहमीप्रमाणे, त्याच्यामुळे काय बाकीचा विषय नाही. आता मस्तपैकी जेवून घ्यायचं. तुम्ही जेवलात का? काय करताय सध्या? तुमच्याकडे काय कंडिशन आणि नवरात्री कशी चालू आहे? आज दुपारी पावसाने तुफान बॅटिंग चालू केली आहे, 1 नंबर, धुमशान. काय रे देवा, फुल लूज होतो. दरवर्षी दसऱ्याच्या आसपास ह्याचं तुमशान असतं, ह्या वर्षी पण आहे. म्हणजे सालाबाजप्रमाणे त्याने चालू ठेवलं आहे आपलं काम. आता आपण बघायचं की काय होतंय पुढे, बस. त्या व्यतिरिक्त आपण काय करू शकत नाही. आता डोळा सुजलाय, कुछ तो गडबड है. काय करतलं ह्या पावसाचा, तिला मारलंय ना, भाताची वाट लायतलं. ज्यांनी लवकर पेरले नाही आहेत ना, म्हणजे पाऊस मे महिन्यात चालू झाला, ज्यांनी लवकर पेरले नाही आहेत त्यांचं साफ सत्यानाश करतो, कारण केसरा फुटा गेली असतली, बरीच दाणे तयार होत असतले आता, आणि हो धुमसन घालता. केसरांना मॉड इले नाही म्हणजे झाला, म्हणजे केसरांना कोंब नाही म्हणजे झालं. मस्त पाऊस लागतो. आता जाऊन झोपूया, आराम करूया. 5 वाजता येऊया बाहेर, 5 वाजता. काय नाही, फक्त आता तो मधुमालतीच्या वेळासाठी जर टॉप बनवायचा आहे, तर टॉप बनवायचा एक राहिला आहे तो एक, आणि खालच्या स्ट्रक्चरला ते वेल्डिंग करून होलपास मारायच्यात, स्क्रू किंवा खिळे फिट करण्याचं. तेवढं झालं की झालं. खूप काय माझ्याकडे आहेत, त्यानंच वेल्डिंग स्पॉट मारणं मोकळं झालं. मग काय लवकर झालं तर वेल्डिंग म्हणजे रेड ऑक्साईडचा एक हात मारून घेऊया, म्हणजे गंज पकडायचं थोडाफार प्रमाण कमी होईल त्याचं, कारण बाहेर राहणार आहे तर गंज बघू शकतो, सो ते कमी होईल. आज काय पाऊस थांबणार नाही वाटतं. वातावरण मस्त थंड झालं आहे.
थोडा चहा करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. हे बघा, अंधार अंधार अंधार. चला चला आता कामाला सुरुवात करतो. आपल्या गेटअपमध्ये या सगळं पॅक करूया, कारण धुळीने ना केस वगैरे असे कडक कडक होतात. त्याच्यामुळे केस बांधूनच काम करायला लागतं आणि ते कंटाळा येतो त्याच्यात. एवढं झालं आहे, त्याला टॉप बनवायचा आहे आता. हा वरचा बेस झालेला आहे, फक्त मिडलला एक सपोर्ट आणि मध्ये त्याला अँगल मारायचे आहेत. ते झालं की मग काम झालं. खाली नाही मारणार आहे, मिडलला एक, वरती एक, त्या बाजूला एक, बस झाला. म्हणजे जाळी प्रॉपरली बसावी एवढाच बस. चला करून घेऊया. मध्ये एक पाहिजे होतं ते स्पॉट मारून घेतलं आहे आणि आता त्याला वेल्ड करून घेऊया. आता बाकीचं नंतर करू. म्हणजे मध्ये जे रॉड लावायचे आहेत याच बॉक्समधले ते लावून घेता येतील. चला करूया. तयार झालेलं आहे. आता याचे वेल्डिंग स्पॉट घासून घेऊया, म्हणजे मध्ये जे लावायचे आहेत इथे रॉड ते लावायला मिळतील. कारण हे थोडेसे बाहेर येतात ना स्पॉट मारताना, तर ते घासून घेतले ना की आतले आहेत ते प्रॉपर बसतील. बाहेरनं काय नाही घासलं तरी चालतं. ते काय वरती वेलीच नाही, एवढं कोण फिनिशिंग बघणार नाही आहे. त्याच्यामुळे काय आतले स्पॉट फक्त व्यवस्थित गंजू नये म्हणून ते प्रॉपर बंद करायला पाहिजेत. त्याच्यामुळे ते करून घेतले पाहिजेत घासून. चला घासून घेऊया आता आपण. आता वरचा टॉप घासून घेतो आहे, म्हणजे व्यवस्थित आतली बाजू घासून घेतो आहे आणि मिडलला मग ते क्रॉस करून ते वेल्डिंग करून बसवले की प्रॉपर बसतील त्याच्यात. म्हणून आतल्या बाजू सगळ्याचे म्हणजे स्पॉट्स आहेत वेल्डिंगचे ते घासून घेतो आहे. हे बघा वरचा टॉप तयार झाला आहे, बघू शकता. फक्त आता ह्याच्यावर जाळी मारायची आहे. तर जाळी कुठे मिळणार, कसे मिळणार ती बघतो उद्या. देन ती मारून टाकेल आणि त्याला मग कलर करायला लागेल वरच्या टॉपला. आता अजून एक विषय असा झाला आहे की हे बघा, समोरून बघितलं तर कळेल. खालची कॉट इग्नोर करा, वरचा टॉप बघा फक्त. झाला बरोबर आहे. आता हुक आणायचे. हुक बघितले मी 2-3 स्पॉट मारून, तर ते जळत आहेत. त्याच्यामुळे थोडे हेवी हुक आणावे लागतील. ते हुक साईडला लावून घेणार. आणि आता बनवायचे आहेत या रॅकसाठी खाली आता सपोर्टसाठी, म्हणजे खाली खळे ठोकायला असे या अंतरामध्ये, असे कुठे गेलं आहे या अंतरामध्ये असे इथे खळे ठोकण्यासाठी. तर आता ते होलपास आहेत ते खूप मोठे आहेत, हे बघा. तर थोडे याला शॉर्ट करायचं आहे, छोटे, म्हणजे 2 इंची आहेत, 1 इंची करू एवढा, म्हणजे ती मजबूत राहील आतमध्ये. एवढा केला की हा गेटच्या खालचा बेस आहे. आता याचे वेल्डिंग स्पॉट्स आहेत ते थोडे घासून घेऊया आणि थोडं पॉलिश पेपरने पण घासावं लागेल, कारण खूप जुना हे आहे, काय म्हणतात ते, अँगल आहेत हे बॉक्स चॅनल, त्याच्यामुळे घासावे जरासे लागतील. मी ते ग्राइंडरने घासत होतो, पण तेवढे प्रॉपरली ते म्हणजे खूप खराब झाल्यामुळे जरा हाताने पण पॉलिश करावे लागतील. चला आता घासून घेऊया पहिले वेल्डिंग स्पॉट. हे वेल्डिंग स्पॉट ना प्रॉपर घासावे लागतात, नाहीतर काय होतं माहिती आहे, इथून गंजायला सुरुवात होते, कारण कलर प्रॉपर आतमध्ये जात नाही आणि मग जिथे पाणी लागतं ना तिथून मग ते गंजायला सुरुवात होतं. आणि हा बॉक्स चॅनल आहे ना, जिथे हे वेल्डिंग स्पॉट आहे तिथूनच गंजतो. त्याच्यामुळे ते प्रॉपरली तो घासून त्याला कलर करावाच लागतो, त्याला कुठचाच पर्याय नाही. आणि आता हे दोन्ही बाजून घासायचं आहे. एकतर माझ्या सोबतीला कोण नव्हतं, त्याच्यामुळे एकटाच घासत होतो आणि ते परतायला प्रॉब्लेम येत होता की वरती छपरायला लागत होतं. त्याच्यामुळे हळूहळू घेऊन ते मग क्रॉस करून घासावं लागत होतं. चला सगळं घासून झालेलं आहेत वेल्डिंग स्पॉट. आता काम आहे ते खाली हे जोडायचे. आता बाहेरचा डिस्टन्स आहे ना तिथला तो चेक करून त्याच्यानंतर मग खाली हे मारावे लागतील. आता स्पॉट्स मारावे लागतील, किती अंतरावर आहे ते पकडून. चला
बघू किती अंतर आहे तिकडे, त्याच्यानुसार मग कट करून मग लावूया. मला त्या वेल्डिंग कामाचा एवढा अनुभव नाही, त्याच्यामुळे मी जपून सगळं करत होतो. कारण ते अलगद पकडून स्पॉट्स मारावे लागतात, तर आपल्याला तेवढं काय एवढं प्रॉपर जमत नाही. त्यामुळे साईड खाली एक बॉक्स चॅनल ठेवला, त्याच्यावर ठेवून मग पकडून मी वेल्ड केला. कारण एवढं आपण एक्सपर्ट नाही आहोत त्याच्यात की हातात ते स्टीलचं पकडून एका स्पॉटमध्ये ते होऊन जाईल. त्याच्यामुळे असं जुगाड करून मी केला आहे तो. हे बघा, असं हे मधुमालतीसाठी तयार झालेलं आहे गेट. समोर अजून ॲडजस्ट केलं नाही, जस्ट ठेवलं आहे. अजून ह्याला एक सपोर्ट टाकायच्या साईडने, असं होईल. हे बघा, वरती आणि साईडला जाळी येणार आहे. आता इकडे थोडा सपोर्ट द्यावा लागेल, कारण ते थोडंसं शेक होतं आहे. त्याच्यामुळे दोन्ही साईडला सपोर्ट द्यावा लागेल असं मला वाटतं आहे, म्हणजे ते शेक होणार नाही. शेक म्हणजे कसं माहिती आहे, हे बघा फिक्स नाही आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. खालचे बसवल्यावर वरची तशी काही गरज लागणार नाही मला. आणि खाली अजून बोल्ट वगैरे लागले नाही आहेत, म्हणजे बोल्ट लागले नाहीत खाली. हे बघा, ह्या पद्धतीत बोल्ट लावलेत, दाखवतो. हे बघा, त्याचा कट होऊन फिनिशिंग अजून झालं की ते प्रॉपर दिसेल. बघा, सेम आतून येणार तसेच. आणि अजून अर्धा इंच खाली येईल, कारण याच्या खाली अजून एक फरशी आहे, तो थोडंसं खाली येणार. ते इकडून पण थोडंसं खाली येईल. तर हे बघा, हे आता गेट असं दिसेल समोर. एकदा वेल चढला की तो प्रॉपर होईल त्याच्यावरती. तर सांगा कसं झालं आहे. आणि मुद्दाम मी त्याची हाईट जास्त ठेवली आहे, कारण लटकून नाही म्हटलं तरी ते एवढे खाली येतात, त्याच्यामुळे ते ठीक आहे. म्हणजे माझी उंची आहे अंदाजे 5 फूट 9 इंच. तर 6 इंच जरी 6 फुटाचा जरी माणूस आला, 6.5 फुटाचा, तरी तो आरामात यातून निघू शकेल, एवढी उंची बनवली आहे. हे बघा, चला पाऊस आला, ह्याला काढूया, नंतर परत भिजलं तर परत गंजणार ते. आवरली, सगळं आटपून झालं, आईला जेवायला दिलं. चला आता आपण पण जेवून घेऊया. चला आपण पण आता जेवून घेऊया, कंटाळा आला आहे, धमाल झालं आहे. आणि ते स्पॉट्स आहे नाही आहे, धूळ उडते ना ती गंजाची, नाक असं शिवशिवायला लागला आतमध्ये. तर आता जरासं फ्रेश होऊया आणि मस्त काहीतरी गरमागरम खाऊन झोपून जाऊया.